ताई, तू नाराजच का आमच्यावर? मनू मनू मी राजवीरवर आरोप केले ही गोष्ट अजूनही तुझ्या मनात आहे का? पण मनू तू तुझ्या वडिलांना चांगलं ओळखतेस. जी गोष्ट योग्य नाहीये ती मी निमूटपणे नाही सहन करू शकत. हे बघ मनू, तरी तुला असं वाटत असेल की माझं चुकलं तर ठीक आहे, पण असं टाळू नकोस का आम्हाला. बर, माझं जाऊ दे, तुझ्या सख्या भावाची किंवा तुझ्या आईची तरी आठवण ठेव. तुझ्या आठवणीने आमचा जीव कासावीस होतो ग. तिथे आलो असं वाटलं की तुझ्याशी बोलता येईल, पण तसं काही झालं नाही. येतो आम्ही. म्हणून अजूनही त्यांच्या घरच्यांबद्दल विचार करताय. आता काही झालं तरी त्यांना यातून बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर पुढे आणखी सगळं प्रॉब्लेमॅटिक होईल. बोललात तुमच्या घरच्यांशी? कशाबद्दल? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्यांना सरळ सांगून टाका तुम्हाला त्यांच्याशी कुठलेच संबंध नाही ठेवता येणार आता. नाही, मी नाही बोलू शकले. का? राजवीर आई वडील आहेत ते माझे. एक वेळ मी त्यांच्याशिवाय राहण्याचा प्रयत्न करू शकते, पण ते कसे राहतील माझ्याशिवाय राजवीर? तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला जड जात आहे का त्यांच्याशी बोलणं? तसं असेल तर सांगा, मी मदत करतो तुमची. म्हणजे काय करताय तुम्ही? तुम्हाला जे जमलं नाही ते करतोय. म्हणजे तुमच्या बाबांना फोन करून सांगतो तुम्हाला त्यांच्याशी कुठलेच संबंध ठेवता येणार नाही यापुढे. राजवीर प्लीज, राजवीर काय करताय तुम्ही? काय करतो? राजवीर प्लीज असं नका करू. तुम्हाला सांगितलं होतं ना मी, त्यांना कळवून टाकायचं की तुम्हाला त्यांच्याशी संबंध नाही ठेवायचे. बोललो होतं ना मी हे. मग का नाही बोलला त्यांच्याशी तुम्ही? राजवीर समजून घ्या ना, खरंच हे सगळं खूप कठीण आहे. मला नाही जमलं त्यांच्याशी बोलायला. म्हणूनच फोन लावतोय मी. राजवीर प्लीज 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 असं नका करू. प्लीज प्लीज, मी बोलेन त्यांच्याशी. नक्की बोलाल? हो, कधी? काय विचारतोय मी? कधी? लवकरात लवकर बोलते. नक्की? तुम्हाला शेवटचं सांगतोय, त्यांना लवकरात लवकर कळवून टाका, नाही तर मला फोन करावा लागेल. मग काही झालं तरी चालेल. तसं नाही होणार. मला ना तुमची खूप काळजी वाटायला लागली आता. तुम्ही खूप टेन्शन घेतलंत मनूचं. टेन्शन नाही ग, पण त्या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या आठवतात, डोळ्यासमोर दिसतात. तुम्ही नका ना एवढा विचार करू. आरती अशी समोर होती ती आमच्या, पण तरी सुद्धा नीट बोलली नाही. तुम्ही काय म्हणालात, ती कामात होती ना, मग तेवढंच काय ते कारण असेल, बाकी काही नाही. पण असं होत नाही कधी. मनू कितीही कामात असली तरी मला भेटल्याशिवाय राहणार नाही. आता काय करावं तेच मला कळत नाही हो. ते शोधायचा प्रयत्न करतो. तुम्ही आल्यावर काय म्हणालात? राजवीरवर तुम्ही आरोप केलेत ते तिला आवडलं नसेल, किंवा तुम्ही राजवीरची मदत घेतली नाही म्हणून कदाचित ती नाराज असेल. असं नाही वाटत मला, कारण आम्ही तिथे गेल्यानंतर मनू आमच्याकडे आश्चर्याने बघायला लागली. जसं काय आमचं तिथे येणं अनपेक्षित होतं तिच्यासाठी. मग आता काय कारण असू शकतो? आता ती बोलल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. मग आपण बोलून बघायचं का हो तिच्याशी? नाही, नको. अहो पण आता काय करायचं मग? ती आपल्याशी नीट बोलू शकणार नाही. मनूचं असं शांत बसणं खूप त्रासदायक आहे हो. असं कधी मनात ठेवायची नाही ती.
जे काय आहे ते स्पष्ट बोलायची, पण आता तिचं वागणं एकदम बदललेलं आहे. मला एक वेगळीच शंका येते बरं का. म्हणजे माईंनी आपल्याला आमंत्रण दिलं ते तिला आवडलं नसेल का? नाही, असं नाही वाटत मला. कारण एवढ्या छोट्या गोष्टीवर ना मनू आपल्याशी असं नाही वागणार. मग राजवीर काय बोलले का तुमच्याशी? ते काय फार बोलले नाही. तर त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही. त्यांचं वागणं मी समजू शकतो. मग मनू मुद्दाम का करेल असं? तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल नक्की. अरे ती तू नितीशला विचार ना. ती आमच्याकडे चक्क दुर्लक्ष करत होती. अहो ती का करेल? हे बघा, आपण सगळ्या शक्यता पडताळून बघितल्या. यातलं काहीच आपल्याला खरं वाटत नाहीये, बरोबर ना? मग आता काय करायचं आपण, तुम्हीच सांगा. तिची वाट बघणं एवढंच आपण करू शकतो. आणखीन किती वेळ वाट बघायची तिची? जोपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येत नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. पण काहीतरी गडबड आहे एवढं नक्की. असं कुत्सितपणे हसून माझ्या डोक्यात जाऊ नकोस यश. बाबा कशाला टेन्शन घेताय तुम्ही? टेन्शन नको घेऊ तर काय करू? एका महिन्यात लग्न लावून द्यायचं म्हणतोय राजवीर. मग काय? त्या मुलाच्या घरच्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स केलं होतं. कन्व्हिन्स होत होते ते, पण मध्येच हा टपकला आणि सगळा घोळ घातला. अहो वडील, तो मध्ये आला म्हणून काय झालं? तुम्ही कन्व्हिन्स करून घ्यायला होतं की एका महिन्यात लग्न नाही होणार म्हणून. मग मी कमी प्रयत्न केले का यश? पण ह्यांनी होऊ दिलं तर ना सगळं. हा कधीच आपल्याला आपल्या मनासारखं वागू देत नाही. वडील, टेन्शन घेऊन काय उपयोग आहे? टेन्शन घेऊन गोष्टी बदलणार आहेत का? पण बदलायला हव्या यश, बदलायला हव्या ना. त्यासाठी काय करू ते नेमकं कळत नाहीये मला. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. बोल. हे अगदीच खरं आहे की तो आपल्याला आपल्या मनासारखं वागू देत नाही. पण आता असं काहीतरी करायचं ना, आपल्याला आपण वाटेल तसंच करायचं आणि तेच वागायचं. शक्य असं वाटतं? त्याला ओळखतोस ना तू? तो कधीच हे होऊ देणार नाही. हे चुकताना वडील तुमचं. तुम्ही ना आधीच हार मान्य करता आणि मागे फिरता. अरे यश, या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत, फक्त बोलायच्या. आपला प्रत्येक प्लान दरवेळेला हाणून पाडतो तो, आणि नुसता पाडत नाही तर तोंडावर पाडतो. यावेळी आपण त्याला तोंडावरती पाडायचं. काय मनात काय आहे तुझ्या? खूप काही गोष्टी आहेत हो माझ्या मनात, पण ह्यावेळी त्या गोष्टी मला सत्यात उतरवायच्या आहेत. हे बघ यश, तू जे काही करणार आहेस ते मला आत्ता सांग. नाही सांगणार. नाही सांगणार. मी त्या गोष्टी तुम्हाला करून दाखवणार. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास आहे रे, त्या राजवीरवर नाहीये माझा विश्वास. त्याला कळलं ना तर संपवेल आपल्याला. नाही नाही नाही. वडील, असं काही होणार नाही. यावेळी मी त्याला त्याच्याच जाळ्यात अडकवतो कसा तुम्ही बघाच. तुम्ही फक्त शांत राहा बाबा, आणि मी काय करतोय ना ते फक्त तुम्ही बघा. हे बघ यश, तू जे काही करणार आहेस प्लीज सांभाळून कर बाळा. टेन्शन नका घेऊ वडील. यावेळी मी त्याचाच प्लॅन त्याच्यावरती कसा उलटवतो ते फक्त तुम्ही बघाच. माझं नाव पण यशोधन
मनू मनवा कर्नल साहेब आले, जरा बसायचं ना. काका मी आलेच. मनू मनू माई बाबा मला काही हवंय का? नाही नको. भाजी वाढू का? तुमच्या पानात भाजी नाहीये, संपली. नको. अहो जेवा ना पोटभर, असं काय करताय तुम्ही? पोळी सुद्धा तशीच अर्धवट टाकली तुम्ही. खरंच नकोय मला. एवढ्यात पोट भरलं तुमचं? झालं माझं. तुम्ही जेवून घ्या. हो बाबा ऐका ना, आई बाबा काही जेवलेच नाहीये. हो ते कळते मला, पण काय करायचं आपण आता? तुझं काही बोलणं झालं का त्यांच्याशी? त्यांना मनूचं खूप टेन्शन आलं. वाटलंच होतं मला. तिची खूप काळजी वाटते त्यांना. वाटणारच ना. आम्ही तिच्या समोर येऊन सुद्धा ती आमच्याशी परक्यासारखं वागली. अरे हो, म्हणून काय जेवण सोडून घ्यायचं का? असं करून कसं चालेल मला सांग? तब्येत नको का सांभाळायला? आई शांत हो. नितीश मला खरं सांगा, ताई कमी बोलली का तुमच्याशी? आई कमी काय, ती आमच्याशी काहीच बोलली नाही. त्याचाच तर त्रास होतोय बाबांना. का वागते मनू असं मला खरंच कळत नाहीये. आई मी बोलू का ताईशी? नाही नको. अगं पण का? आपण जर बोललोच नाही तर क्लिअर कसं होणार काय झालंय? नाही, होईल सगळं नीट. बाबा म्हणालेत ना आपण वाट बघू, मग आपण थांबू काही दिवस. आई अगं किती दिवस वाट बघायची? हे असं टेन्शन मध्येच राहायचंय का आपण? ते माहित नाही, पण मनू आपल्याला टाळते एवढं नक्की. ताई असं का वागते कोणास ठाऊक? तिला आपली काळजी नाही वाटत का? अरे तिला आपली काळजी आहे, म्हणून तर काही गोष्टी सांगत नाही आपल्याला ती. नाहीये, मला असं वाटतंय मी ताईशी बोलावं. काही पण करून तिला बोलतं करतो. नको ना नितीश. आई नको टेन्शन घेऊस, नको काळजी करूस तू, मी बघतो काय. मनवा मनवा काय झालं राजवीर? जरा माझी 4 दिवसाची बॅग बघा. का मी आउट ऑफ मुंबई चाललोय. एक काम आहे महत्वाचं. असं अचानक? हो कॉन्फरन्स आहे. तुम्ही काही बोला नाहीत मला. आता सांगितलं ना, प्लीज जरा भरा ना, लेट होतोय. किती वाजता फ्लाईट? रात्री 2ची. ओके ठीक आहे. मी पटपट बॅग भरते आणि मग जेवणाचं बघते. हा नाही जेवायला नकोय मनवा, वेळ झालाय. तुम्ही बॅग भरा प्लीज. का राजवीर असं नका करू, उपाशी पोटी नका जाऊ. नाही नको म्हटलं ना मनवा, मी खाईन नंतर काहीतरी. पटपट होईल हा, बॅग भरून. मनवा हा मला असं काय वाटतंय, मी इकडे 4 दिवस नाही येते, तुम्ही तुमच्या माहेरी जाऊन या. राजवीर मी नाही जाणार. मी कॉल पण नाही करणार. डोंट वरी. नक्की? ठीक. झाली. मी जायची घाई झाली वाटतं तुम्हाला. असं काय बोलताय? अचानक ठरलं सगळं, जायलाच पाहिजे. हो ना, महत्वाची कॉन्फरन्स आहे, जाऊच लागेल. पण 4च दिवसांचा प्रश्न आहे.
4 दिवसात येईन मी परत. ओके, काळजी घ्या. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. तुम्ही नका उगाच इकडचं टेन्शन घेऊ. तुम्ही घ्याल ना काळजी. ओके, बरं, एक रिक्वेस्ट करू तुम्हाला. बोला ना. आता नंदाचा साखरपुडा पण झालाय. तुम्ही तिचा फोन तिला परत देऊन टाका ना. तुम्हाला किती वेळा तीच गोष्ट सांगायची? मी सारखं सारखं तुम्हाला. राजवीर, आता झालंय ना सगळं तुमच्या मनासारखं. तुम्ही कोणताही प्रॉब्लेम न करता साखरपुडा पण केलाय. आणि आता समजा तिला आणि अनिकेतला बोलायचं असेल आणि अनिकेतने तिला विचारलं की तुझ्याकडे फोन का नाही, तर ती काय उत्तर देईल? ठीक आहे, ड्रॉवर मध्ये ठेवला, द्या तिला. पण लक्ष ठेवा तिच्याकडे. तिच्या हलगर्जीपणामुळे मला लग्नात प्रॉब्लेम्स नको आहेत. तुम्ही नका काळजी करू, मी स्वतः खबरदारी घे. आणि आणखी एक गोष्ट, आता 4 दिवस मी इथे नाही आहे, तर आय होप तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमचा डिसिजन सांगितला असेल. मी प्रयत्न करेन. पण हे फक्त फोनवर सांगायचं, घरी जाण्याची गरज नाही. हो. मला माहिती आहे या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय. हे सगळं अवघड आहे तुमच्यासाठी, पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मनवा. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून करतोय. मला तुमच्या चेहऱ्यावर आयुष्यभर स्माईल हवंय, समजून घ्या. जातो मी. राजवीर, जातो नाही येतो म्हणावं. सॉरी, येतो. काळजी घ्या. तुम्ही घ्या काळजी. आणि अशा सॅड न करा, प्लीज. स्माईल. येतो. बाय. हे घ्या. आहो आहो, काय हो, इथे काय करताय? तू का उठून आली आहेस? असं काय करताय? माझं राहू द्या, तुम्ही सांगा. तुम्ही बरे आहात ना? काय होतंय का तुम्हाला? काय नाही, थोडं अस्वस्थ वाटत होतं. मी डॉक्टरांना बोलवू का? त्याची काही गरज नाहीये. बहुतेक ऍसिडिटी झालीस. असं काय करताय? मला नाही का उठवायचं तुम्ही? तुला कशाला त्रास? होईल बरं थोड्या वेळात. मला काही त्रास वगैरे होत नाही. तुम्ही थांबा, मी गोळी आणते. अगं नाही गरज त्याची. गरज आहे. इथे बसा, बसा, आरती, बसा शांत. बर. मी आणते गोळी. हा, तुम्ही खूप काळजी करता हो मनोजची. त्यामुळे आज जेवला सुद्धा नाही. आता तू गोळी दिलीस, आता बरं वाटेल मला. प्लीज नका ना एवढा विचार करू. तसं नाही ग. मनू आपली मुलगी आहे. ती आपल्याला तिच्यापासून लांब ठेवायचा का प्रयत्न करते तेच कळत नाही. मी एक सांगू का? बोल ना. मला खरं सांगा. हा, तुम्हाला असं वाटतंय मनू राजवीर बरोबर खुश आहे? खूप खुश आहे. आहे ना? मग तेवढंच तर हवंय आपल्याला. आणखीन काय हवंय? तुझं म्हणणं बरोबर आहे.
उलट मनूलाच आपली खूप काळजी आहे. ती आत्ता आपल्याशी बोलत नाहीये, पण आपण तिला जरा वेळ देऊ. तुम्हाला माहिती नाही तिचा स्वभाव कसा आहे. आणि खरंच असं काही असतं तर तिने सांगितलं असतं आपल्याला. आता कसं बोललात? मी सांगते ना, राजवीर बरोबर ती खूप खुश. आणखीन काय हवंय हो आपल्याला? चला, गोळी घेतली ना तर लगेच बरं वाटेल. झोपायला चला. तू हो पुढे, मी आलो. या लगेच. आलो. काय होतंय? देव अशी का परीक्षा घेतोय माझी? काय चूक केलीये मी? खूप त्रास होतोय या सगळ्याचा. आई बाबांनाही दुखावता येत नाही आणि राजवीर नाही. राजवीर का हल्ली असे वागताय? आई बाबांना मी कसं सांगणार की मला त्यांच्याशी संबंध नाही ठेवायचे? आणि हे बोलले तरी त्यांना किती त्रास होईल. मला माहिती आहे आई बाबा धक्का कधीच सहन नाही करू शकणार.